नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण निर्मल सीड्सने विकसित केलेल्या गव्हाच्या वाणाची आपण माहिती घेणार आहोत। शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन निर्मल सीड्सने विविध प्रकारचे गव्हाचे वाण हे असे ते विकसित केलेले आहेत। त्यापैकी आपण शेतकऱ्यांच्या ज्या गरजा आहेत, आता उदाहरणार्थ त्याची उत्पादन क्षमता तर चांगली असलीच पाहिजे, त्याचबरोबर त्याची जी क्वालिटी म्हणजे त्याची जी प्रत आहे, मग ते खाण्यासाठी असेल किंवा बाय प्रोडक्ट्स असतील, म्हणजे शेवया आपण करतो किंवा इतर काही पदार्थ असतील, तर त्याची प्रत चांगली येण्यासाठी सुद्धा आपण त्या दृष्टीनं हे गव्हाचे वाण विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। ह्या संशोधनामधूनच आपण निर्मल सीड्सनी निर्मल 72 म्हणजे अजय, निर्मल 74 म्हणजे सुप्रीम, त्याच्यानंतर निर्मल 1158, निर्मल 896 हे वाण विकसित करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे मार्केटमध्ये आणलेले आहेत। तर आपण एकेका वाणाबद्दल जर आपण अशी माहिती घेतली, आता उदाहरणार्थ निर्मल 72, निर्मल 72चे वैशिष्ट्य असे आहेत, ते लवकर येणार वाण आहे, म्हणजे 105 ते 110 दिवसामध्ये तयार होतं पेरणीपासून। आणि त्याची जी चपातीची प्रत आहे, शेतकऱ्यांमध्ये हे का जास्त पॉप्युलर झालं, म्हणजे का ते प्रसिद्धीस आलं, तर त्याची चपातीची प्रत अतिशय उत्तम आहे, असे चमकदार आणि थोडा बोटका, तर अशी याची ग्रेन क्वालिटी असल्यामुळं मार्केटमध्ये ह्याला रेटसुद्धा चांगले मिळतात, कारण काय त्याची चमक जास्त असल्यामुळं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तांबेरा रोग जे असतं, म्हणजे एक त्याच्यामध्ये 3 प्रकारचे तांबेरा रोग आहेत। एक आहे ब्राऊन कलरचा, म्हणजे विटकरी रंगाचा एक तांबेरा येतो, तो पानावर येतो, त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा तांबेरा आणि एक काळ्या रंगाचा तांबेरा। आपण त्याला ब्राऊन रस्ट, येलो रस्ट आणि ब्लॅक रस्ट ह्या तिन्ही रससाठी हे जे वाण आहे हे अतिशय अतिसहनशील असं आपल्याला म्हणता येईल। आणि उत्पादन क्षमता जर म्हणलं आपण, तर शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने ते कल्टिवेशन करतात, ज्या पद्धतीने ते लागवड करतात, त्याद्वारे त्यांना अपेक्षित उत्पादन इतर प्रचलित वाणापेक्षा आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन मिळतं। दुसरं जे वाण आहे ते निर्मल 74, आपण ते सुप्रीम नावाने बाजारात आणलेले। सुप्रीम ह्या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामधले जे फुटवे आहेत, ते फुटवे एकसारखे एक सलग वरती येतात। म्हणजे आजकाल आपण काय करतो की आपण मजुराची समस्या आहे, त्याच्याद्वारे आपण जे हार्वेस्टर आता आलेले आहेत, तर त्याच्या कापणीमध्ये नुकसान जास्त होत नाही, कारण काय सगळे फुटवे एकत्र वर आल्यामुळं आपल्याला सर्व फुटवा त्या मशीनद्वारे कापले जातात आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळतं। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा साधारणतः 110 ते 115 दिवसामध्ये तयार होतो। ह्याची चपातीची प्रत तर उत्तम आहेच आहे, पण शेतकरी बांधवांकडून आम्हाला जे त्याच्याविषयी फीडबॅक मिळालेले आहेत की ह्याची पुरणपोळी, आता पर्टिक्युलरली ह्या खानदेशामध्ये जो उन्हाळ्यामधले जे सणवार असतात त्याच्यामध्ये ते पुरणपोळी करतात किंवा मांडे करतात। तर शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस ह्याची ते मांडे आणि पुरणपोळी केली, त्याच्यामुळे ह्याची जी प्रत आहे त्या पदार्थासाठी अतिशय चांगली आढळून आली। म्हणून चपातीची प्रत आणि इतर बाय प्रोडक्टची प्रतसुद्धा ह्याची चांगली। उत्पादन क्षमता म्हणाल तर 110 ते 115 दिवस, म्हणजे 72पेक्षा एक 5 ते 10 दिवस आपल्याला उशीर आहे, म्हणजे 72पेक्षा उत्पादन आपल्याला ह्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला जास्त मिळणार आहे। हा सुद्धा वाण ह्या तिन्ही जे तांबेरा रोग आहेत त्याला अतिसहनशील आपल्याला म्हणता येईल, तर त्या पद्धतीचं आहे। आता ह्याची जी लागवड आहे ह्या दोन्ही वाणाची, हे आपण साधारणतः नोव्हेंबरमध्ये करू शकतो, आणि ह्याचं लवकर कालावधी असल्याकारणानं आपण जास्तीत जास्त उशीर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत ह्याची आपण ते लागवड करू शकतो। उत्पादन जास्त येण्यासाठी, कारण काय असतं, लवकर येणारं वाण हे उत्पादनामध्ये थोडं कमी असतं, हे अगदी प्रत्येक पिकामध्ये आपण बघतो। त्या कारणानं आपल्याला उत्पादन जास्त मिळावं म्हणून निर्मलनीच विकसित केलेले जे बायो प्रोडक्ट्स आहेत, आता उदाहरणार्थ पेरणीच्या वेळेस आपण बायोपॉवर गोल्ड, की ज्याच्यामध्ये मायक्रोरायझरसुद्धा आपल्याला असल्यामुळं त्याची वाढ अतिशय चांगली होती, फुटव्याची संख्या चांगली होती आणि उत्पादनामध्ये अपेक्षित आपल्याला फरक जाणवतो। तर पेरताना आपण निर्मल बायोपॉवर गोल्ड हे आपल्याला वापरायचे, एकरी 10 किलो। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पीक फुलोऱ्यामध्ये असतं आणि पिकाची दाणे भरण्याची प्रक्रिया जी होती, ह्या दोन्ही स्टेजेसमध्ये आपल्याला बेरिलॉन, निर्मल बेरिलॉन ह्याचे फवारणी केली तर आपल्याला दाण्याची प्रत आणि त्याच्यामधलं
उत्पादन क्षमता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या पाहायला मिळतात.